नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही हे जे पीक पाहतात ते चिया सीडचं पीक आहे आणि याच्या अगोदर पण भरपूर सारे चिया सीडच्या माहितीबद्दल माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। तर मित्रांनो, आज तारीख आहे 31 जानेवारी 2026 आणि इथे पेरणी झाली होती 9 नोव्हेंबर 2025ला। म्हणजे जवळजवळ हे 2 महिने 20 दिवसाचा प्लॉट आहे हा। आणि मित्रांनो, आता या व्हिडिओमधून मला तुम्हाला एक सांगायचं आहे की नेमकं आता भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे की चिया सीडची समजा एकरी किती प्रमाण असावं। तर मित्रांनो, चिया सीडचं प्रमाण आता हे जे तुम्ही प्लॉट पाहतात ना, हे जवळजवळ 2-2.25 एकरचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये मी बरोबर एक 1600-1700 ग्रॅम बी पडलेला आहे। म्हणजे एकरी 1 किलो ही याची गरज नाही आहे। आता तुम्हाला सांगतो याच्यानंतर काय होतं, जेव्हा आपण 700-800 ग्रॅम जेव्हा बियाणं टाकतो, मी याच्या अगोदरच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवातीला 1.5 महिने याची ग्रोथ एकदम स्लो आहे। म्हणजे 4-5 इंचच राहतं 1.5 महिन्यापर्यंत। तुम्ही काय करायचं, या वर्षीचे माझे अपलोड केलेले याच्या अगोदरचे तुम्ही व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला एकदम रान असं मोकळं दिसेल, म्हणजे लांब अंतरावर तुम्हाला रोपं दिसतील। पण आता बघा, इथं मध्ये असं फिरायला पण आता आपल्याला जायला येत नाही, एवढी म्हणजे इथं दाट झालेलं आहे। आणि विशेष म्हणजे काय मित्रांनो, आता हे जे पीक आहे ना, हे फुटवा करणारं पीक आहे आणि मी हे 800 ग्रॅमचं प्रमाण किंवा 600 ते 800 ग्रॅमचं प्रमाण वापरल्यामुळं काय झालेलं आहे, या पिकामध्ये हवा खेळती राहते आणि फळधारणा आपल्याला जास्त निघते। तुम्ही जर 1.5 ते 2 किलो टाकलात, भरपूर शेतकऱ्यांचं तेवढंच पडतं आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं, ते एकदम दाट येतं ते। आणि दाट आल्यानंतर काय होतं, त्याला फुटवे जास्त येत नाहीत आणि ती प्रत्येक जी ठुशी राहते वरची मंजुळा, ती आपली 2 ते 3 इंच येते। आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा मित्रांनो, पाणी देत असताना फ्लावरिंग आल्यानंतर, म्हणजे त्याला जेव्हा बोंड येतात 2 महिन्यानंतर, आता हे पूर्ण आपला प्लॉट तुम्ही बघत आहे फ्लावरिंग स्टेजला आहे, पूर्ण जांभळ्या कलरचे ह्याला फुल येतात अशी। आणि बोंड आल्यानंतर याच्यानंतर जर तुम्ही खालनं पाणी दिलेलात, मोकळं पाणी, तर ह्याच्यामध्ये उत्पादनामध्ये आणखीन वाढ होते। ह्याची जी ती ओंबी आहे ना, खालून पाणी दिलं तुमची वाढ असं ते वाढवणार। बघा तुम्ही आता हे ओंबी किती, तुम्ही बघा खालून पाणी दिल्यानंतर ह्याच्या ओंबी अशी वाढ होते। आता हे जवळजवळ 1 फुटाची ओंबी आहे बघा, हे आणखीन वाढणार फुलं लागल्यानंतर। म्हणजे ज्यांना शक्य आहे त्यांनी खालून द्या। आता याला शेवटपर्यंत स्प्रिंकलरने दिलं तरी चालतं, पण जर तुम्ही खालून दिलात तर नक्कीच तुमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे। फुटवा करणारे जात असते मित्रांनो, तुम्ही आता बघितलं ना, आता हे जे झाड दिसत आहे ना, हे एकच झाड आहे, हे पूर्ण एकच झाड आहे, पूर्ण फुटवा केलेला आहे। तुम्ही 600 ते 800 ग्रॅमच बियाणं वापरा पुढल्या वर्षीपासून, तुम्हाला नक्कीच उत्पादनामध्ये म्हणजे वाढ झालेली दिसेल। यावर्षी भरपूर म्हणजे शेतकऱ्यांनी आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये भरपूर शेतकऱ्यांना माहितीच नाही याचं प्रमाण 1.5-2 आणि मी पण एक 2021 पासूनची शेती करतो, तेव्हा मी 1.5 किलोचं प्रमाण वापरत होतो। परंतु आता हळूहळू म्हणजे प्रयोगानंच आपण शिकतो सगळे, आणि या माहितीचा उपयोग बाकीच्या चिया शेतकऱ्यांना व्हावा, त्याच हेतूनं मी हा व्हिडिओ तयार करतो। आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत याला शेअर करत जावा मित्रांनो। आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, आता या प्लॉटची हार्वेस्टिंग झाल्यानंतर नेमकं किती मला एकरी उत्पादन दिलं याबद्दलही मी व्हिडिओ टाकेलच। मग त्यातून आपल्याला समजेल की 600 ते 800 ग्रॅम जर आपण बियाचं प्रमाण वापरलं तर आपल्याला नेमकं किती उत्पादन निघतं आहे, आणि मग आपण पुढच्या वर्षी आपण त्याच्याबद्दल निर्णय घेऊ शकतो की हे प्रमाण योग्य आहे का। आणि दुसरी गोष्ट सांगतो मित्रांनो तुम्हाला, तुम्ही जर लातूर, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यामध्ये जर असाल तर तुमचं चिया पीक रेडी झाल्यानंतर तुम्ही नक्की अशी संपर्क साधा, तुम्हाला मी जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करेल। तुम्हाला जो स्क्रीनवर नंबर आहे त्याच्यावर मला तुम्ही कॉल करा आणि फक्त ऑनलाईन माहिती बघून तुम्ही कोणत्याही लांबच्या मार्केटमध्ये माल नेऊ नका, त्याने 100% तुमचा तोटा होणार। तुम्ही माझ्याशी संपर्क साधा, तुम्हाला 100% जास्तीत जास्त भाव मी देण्याचा प्रयत्न करेन। तो कसा काय ते तुम्हाला मी फोनवर सांगेल। चला तर मित्रांनो, आज इथेच थांबतो। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान, जय किसान।